नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर आणि पार्थ कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनल मार्फत आपण आपल्या 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा सिलेबस शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हे जे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब चॅनल मार्फत उपलब्ध होणार आहेत, यामध्ये आपण तुमच्या 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा जो विषय असणार आहे, या विषयाचे सर्व एग्जाम्पल, प्रॅक्टिकल एग्जाम्पल जे सॉल्व अनसॉल्व असतील आणि सर्व टॉपिकची थेअरी इन डिटेल शिकणार आहोत। हे तुम्हाला पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचं असेल आणि हा जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर याच्या अगोदर आपण काही व्हिडिओमध्ये आपण जो सिलेबस सुरू केलेला होता तो समजून घेतलेला आहे। आपण पहिलाच टॉपिक आज पाहत आहोत आणि याच्यामध्ये जे काही अगोदरचे व्हिडिओ असणार आहेत ते तुम्हाला पाहावे लागणार आहेत, तर आजचा व्हिडिओ समजून येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पार्टनरशिप फायनल अकाउंट हा तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि हा 12 मार्कला तुमच्या बोर्ड एक्झामला येणार आहे। आणि हा जो एग्जाम्पल येणार आहे, प्रॉब्लेम येणार आहे तुमच्या बोर्डच्या एक्झामला, त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तयार करावं लागणार आहे। तर हे आता आपण ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परंतु या जे व्हिडिओ आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट जे बघणार आहोत, याची प्लेलिस्ट जी असणार आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याची लिंक, त्या लिंकवर जाऊन तुम्ही मागील सर्व व्हिडिओ बघू शकता। आणि आता वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। चला तर सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस फायनल अकाउंट समजून घेतो किंवा आपल्याला ज्यावेळेस फायनल अकाउंट तयार करावं लागणार आहे, त्यावेळेस आपल्याला सर्वात प्रथम ट्रेडिंग अकाउंट बनवावं लागणार आहे। ट्रेडिंग अकाउंटला सोबतच आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देखील बनवावं लागतं आणि बॅलन्स शीट बनवावे लागते। हे 3 स्टेटमेंट आहेत की जे फायनल अकाउंटच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। तर आता हे ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय ते समजून घेऊया। त्यांनी जी थेअरी पुस्तकात दिलेली ते आपण एक्सप्लेन करून मराठीतून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। थोडासा वेळ जाईल हा व्हिडिओला, बेसिक आहे आणि बेसिक खूप इम्पॉर्टंट असतं। ज्यावेळेस तुम्हाला हे सर्व बेसिक थेअरी समजते त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम समजतो। त्याच्यामुळं हा व्हिडिओ थोडासा लेंदी किंवा लांब होऊ शकतो, ड्युरेशन याचं जास्त असेल तर शेवटपर्यंत बघा। पहा काय सांगितले, ट्रेडिंग अकाउंट इज नॉमिनल अकाउंट। बघा, आपण 11वी मध्ये ज्यावेळेस तुम्ही छोटे बच्चे होता त्यावेळेस तुम्हाला नॉमिनल अकाउंट, रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंटचे रूल शिकवलेले असते तुमच्या शिक्षकांनी। तर नॉमिनल अकाउंटचा रूल काय असता, गोल्डन रूल होते पहा। नॉमिनल अकाउंटचा रूल काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स। म्हणजेच काय, डेबिटला सगळे काय लिहा, एक्सपेन्सेस लिहा आणि लॉसेस लिहा, आणि क्रेडिटला काय लिहा, सगळे इन्कम लिहा, त्याचबरोबर इन्कम सोबत गेन लिहा। म्हणजे जर प्रॉफिट झाला तर कुठे लिहायचा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, लॉस झाला किंवा एक्सपेन्सेस झाला तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला। आणि त्यांनी ट्रेडिंग अकाउंट काय सांगितले, नॉमिनल अकाउंट सांगितलेलं आहे। पुढे काय, पुढचं वाक्य काय सांगतायत ते की ट्रेडिंग अकाउंट इज ओपन इन अ ट्रेडिंग ऑर्गनायझेशन। आता ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊया की ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे असे ऑर्गनायझेशन जे गुड्स, सर्व्हिस, मॅन्युफॅक्चर किंवा सेल्स अँड परचेस करतात। म्हणजेच काय, वस्तू खरेदी विक्रीचे जे काही ट्रान्झॅक्शन करत असतील जे ऑर्गनायझेशन, त्याला आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असं म्हणणार। म्हणजे बाईंग अँड सेलिंग मध्ये जे एंगेज्ड ऑर्गनायझेशन आहेत त्याला आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणणार। मग ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये काय केलं जातं, गुड्स परचेस केला जातो आणि सेल्स केला जातो। गुड्स परचेस केला जातो आणि काय केला जातो, सेल्स केला जातो। आणि गुड्स परचेस, सेल्स, मॅन्युफॅक्चर जे ऑर्गनायझेशन करतात त्याला ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणतात। आणि हे ट्रेडिंग अकाउंट तयार करण्याचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस। म्हणजे त्या बिझनेसला परचेस करत असताना, म्हणजे उदाहरणार्थ काय केलं, आपण परचेस केली वस्तू 100 रुपयाची आणि ती विकली 150 रुपयाला। म्हणजे आपण 150 रुपयाला विकली, म्हणजे 100 रुपयाची वस्तू किती रुपये जास्त किमतीला विकली, तर 50 रुपये जास्त किमतीला विकली। याला काय म्हणणार आपण, ग्रॉस प्रॉफिट असं म्हणणार। म्हणजेच काय की म्हणजे ह्याच्यात आपल्याला फायदा झाला, हा आपला ग्रॉस प्रॉफिट। पण याच्यातून आपण ज्यावेळेस खर्च वजा करतो आपला, ज्यावेळेस खर्च म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट करावी लागली, त्याच्यानंतर वाहतुकीचा खर्च करावा लागला, त्याच्यानंतर आपल्याला काय प्रोसेसिंगमधनं ते मटेरियल घेऊन जावं लागले, त्याच्यावर काही खर्च करावा लागला, हा जो खर्च आहे तो वजा करू आपण, त्याला आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणतो। हे जर वजा केले तर आपल्याला नेट प्रॉफिट भेटणार आहे। तर आता ट्रेडिंग अकाउंटचा मुख्य उद्देश काय आहे, टू फाइंड आउट। बघा कशासाठी बनवायचं त्यांनी सांगितले, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन फॉर द पर्पज टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट। बघा कशासाठी बनवायचं की फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस
लॉस इन्कर्ड ड्युरिंग द इयर, म्हणजे त्या ऑर्गनायझेशनला, त्या व्यवसायाला ग्रॉस प्रॉफिट झाला की ग्रॉस लॉस झाला त्या वर्षामध्ये, हे शोधण्यासाठी आपल्याला काय बनवायचं, ट्रेडिंग अकाउंट बनवायचं. इन द डेबिट साइड ऑफ दिस अकाउंट ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड. खूप महत्वाचं एमसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं की डेबिट साइडला, आत्ताच मी तुम्हाला काय सांगितलं की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला एक्सपेन्सेस आणि लॉसेस रेकॉर्ड केले जातात, पण कोणते, हा प्रश्न महत्वाचा आहे आणि हेच बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जमत नाही. बघा आपण काय बघितलं, मी तुम्हाला सांगितलं ट्रेडिंग अकाउंट सांगितलं, ट्रेडिंग अकाउंट नॉमिनल अकाउंट हे पण सांगितलं, आणि ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला जे असणार आहे, डेबिट साइडला कोणते एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले जाणार आहेत, डायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले जाणार आहेत. कोणते एक्सपेन्सेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि क्रेडिट साइडला डायरेक्ट इन्कम, ऑल डायरेक्ट इन्कम रेकॉर्ड केले जाणार आहे. म्हणूनच त्यांनी वाक्य वापरले, इन द डेबिट साइड ऑफ दिस अकाउंट ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड अँड इन द क्रेडिट साइड ऑफ दिस अकाउंट ऑल डायरेक्ट इन्कम ऑफ द फर्म्स आर रेकॉर्डेड. म्हणजेच काय, डायरेक्ट इन्कम कुठं, क्रेडिटला, डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठं, डेबिटला. लक्षात राहू द्या. आणि ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे सिमिलर नेचरचे आहेत, म्हणजे एकसारख्याच नेचरचे आहेत. म्हणजे दोन्ही कोणते अकाउंट आहेत, नॉमिनल अकाउंटच आहे. मग रूल काय सांगतो नॉमिनल अकाउंटचा, डेबिटला एक्सपेन्सेस लिहा, लॉस लिहा. मग ट्रेडिंगच्या डेबिटला सुद्धा एक्सपेन्सेस आणि लॉसेस लिहावं लागतील, आणि प्रॉफिट अँड लॉस सुद्धा नॉमिनल अकाउंट आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सुद्धा एक्सपेन्सेस आणि लॉसेस लिहावे लागतील. फक्त प्रश्न निर्माण कोणता होतो की कोणते एक्सपेन्सेस आणि कोणते लॉसेस. तर ट्रेडिंगच्या डेबिटला डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता ह्या दोघांमधला फरक काय आहे ते समजून घ्या. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय की असे एक्सपेन्सेस जे गुड्स प्रोडक्शन, त्याच्यानंतर फॅक्टरी किंवा प्री प्रोडक्शन याच्याशी रिलेटेड आहेत, असे एक्सपेन्सेस म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस. काय सांगितलं मी, जे एक्सपेन्सेस गुड्स प्रोडक्शन, फॅक्टरी, प्री प्रोडक्शन याच्याशी संबंधित आहेत, म्हणजे परचेस असेल, फॅक्टरी बिल्डिंग असेल, फॅक्टरी रेंट असेल, प्री प्रोडक्शनमध्ये आपण माल इम्पोर्ट केला, इम्पोर्ट ड्युटी, किंवा आपण माल वाहून आणला आपल्या बिझनेसपर्यंत, त्याला आपण कॅरेज इनवर्ड म्हणणार. तर हे जे आहेत प्री प्रोडक्शन, उत्पादन घेण्याच्या अगोदरचा खर्च, उत्पादनावर होणारा खर्च, उत्पादनाच्या खरेदीवर होणारा खर्च, या सगळ्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणणार. तर हे कोणते ते सुद्धा आपण बघणार आहोत. एक 10-15 एक्सपेन्सेस तुम्ही लक्षात ठेवले की तुम्हाला हे सोपं जाणार. फायनल अकाउंटमध्ये तुम्हाला सगळ्यात अवघड बाब जे असणार आहे, तर तो एक्सपेन्सेस डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट, हे ज्याला जमलं ना त्याने फायनल अकाउंट आपल्या खिशात घेऊन फिरायचं. इतकं सोपं आहे ते, अवघड असं काही नाही. आता पुढे बघा त्यांनी काय सांगितलंय, इफ द ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड इज मोर दॅन डेबिट साइड. बघा क्रेडिट साइडला काय रेकॉर्ड करतो सर, आपण इन्कम रेकॉर्ड करतो, म्हणजे इन्कम साइड इज मोर दॅन डेबिट साइड, म्हणजे लॉस साइड. म्हणजे इन्कम जर जास्त असेल लॉस पेक्षा, तर काय ते अकाउंट काय शो करतं, ग्रॉस प्रॉफिट शो करतो. म्हणजेच काय, ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड इज मोर दॅन डेबिट साइड, तर त्या अकाउंटचा तो ग्रॉस प्रॉफिट असणार आहे. आणि व्हेन डेबिट साइड इज मोर दॅन क्रेडिट साइड, म्हणजे डेबिट साइडची जर टोटल जास्त असेल क्रेडिट साइड पेक्षा, तर ट्रेडिंग अकाउंटचा तो ग्रॉस लॉस असतो. कारण की डेबिट साइडला आपण एक्सपेन्सेस आणि लॉसेस रेकॉर्ड करतो, आणि ते जर जास्त असतील क्रेडिट साइड पेक्षा, म्हणजे इन्कम पेक्षा, तर तो काय असणार आपला ग्रॉस लॉस असणार आहे. आणि तेच त्यांनी सांगितलंय की इफ द ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड इज मोर दॅन डेबिट साइड, द अकाउंट शोज द ग्रॉस प्रॉफिट अँड वाईस वर्सा. वाईस वर्सा म्हणजे काय की डेबिट साइड जर मोठी असेल तर तो काय असणार आहे, ग्रॉस लॉस असणार आहे. द ग्रॉस प्रॉफिट ऑर लॉस ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे आता असा जो ग्रॉस प्रॉफिट किंवा लॉस आपण फाइंड आउट केलेला असणार आहे, तो कुठे ट्रान्सफर करायचा, ट्रेडिंग अकाउंटचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट जर असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचा, आणि ग्रॉस लॉस जर असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ट्रान्सफर करायचा. आता या ट्रेडिंग अकाउंटची एक डेफिनेशन दिलेली, तज्ञाचं नाव आहे J.R. बाटलीबॉय. त्यांनी काय सांगितले बघा की द ट्रेडिंग अकाउंट इंडिकेट द रिझल्ट ऑफ बाईंग अँड सेलिंग. रिझल्ट ऑफ बाईंग अँड सेलिंग, बाईंग अँड सेलिंग म्हणजे काय, परचेस आणि सेल्स, म्हणजे खरेदी आणि विक्री, याचा रिझल्ट शो होतो ट्रेडिंग अकाउंटला. म्हणजे आपण किती माल खरेदी केला आणि किती विकला, आणि आपल्याकडे किती अमाऊंट शिल्लक राहिली, म्हणजे आपल्याला फायदा झाला की तोटा झाला, म्हणजे ग्रॉस प्रॉफिट झाला की ग्रॉस लॉस झाला, याचा रिझल्ट शो करतं ट्रेडिंग अकाउंट.
of the goods while preparing this account the general establishment charges are ignored. जनरल इस्टॅब्लिशमेंट चार्जेस म्हणजेच काय, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या ठिकाणी रेकॉर्ड केले जात नाहीत. म्हणजे जनरली आपण प्रोडक्शनची ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी प्रोडक्ट गुड्सचा इन्शुरन्स, वाहतूक असेल किंवा आपण लाईट बिल असेल, मशिनरी डेप्रिसिएट वगैरे असेल, तर हा जनरल इस्टॅब्लिशमेंट चार्जेस हे आपण ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड केले जात नाहीत. ओनली ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू गुड्स आर इन्क्लुडेड. फक्त गुड्सशी रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन आहे, फॅक्टरीशी रिलेटेड, प्रोडक्शनशी रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन आहेत, असेच ट्रान्झॅक्शन, असेच एक्सपेन्सेस आणि असेच इन्कम, म्हणजे गुड्सशी रिलेटेड असणारे डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि गुड्सशी रिलेटेड असणारे इन्कम जे असणार ते डायरेक्ट इन्कम, असेच फक्त ट्रेडिंगच्या डेबिटला रेकॉर्ड करतो. आय होप ट्रेडिंग अकाउंट तुमचं क्लिअर झालेलं आहे. जर व्हिडिओ आवडला तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करायला विसरायचं नाही. चला पुढे काय सांगितलंय त्यांनी बघूया. ट्रेडिंग अकाउंटचं काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला या ठिकाणी फॉर्मॅट दिलेला आहे. आता ट्रेडिंग अकाउंटच्या फॉर्मॅटमध्ये पहा की ट्रेडिंग अकाउंटचं आत्ताच मी तुमच्याशी डिस्कस केलं की ट्रेडिंग अकाउंट कोणतं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे, बरोबर. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो, नॉमिनल अकाउंटच्या डेबिटला काय असतात, सगळे डेबिटला एक्सपेन्सेस रेकॉर्ड करा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला कोणते इन्कम अँड गेन्स रेकॉर्ड करा. आता जस्ट डिस्कस केले आपलं, पण कोणते इन्कम सर, डायरेक्ट. आणि इकडे बघा एक्सपेन्सेस अँड लॉसेस, इकडे जे रेकॉर्ड करणार आहोत, कोणते एक्सपेन्सेस अँड लॉसेस रेकॉर्ड करणार, डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस रेकॉर्ड करणार आहोत. आता बघा हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे ना, आताच मी जस्ट डिस्कस केलं की हे नॉमिनल अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचे रूल बघितलं, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे कोणते, जे गुड्स प्रोडक्शन, फॅक्टरी प्री प्रोडक्शन शी रिलेटेड आहेत त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणणार. मग याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक, आता हा गुड्सशी रिलेटेड आपला शिल्लक राहिलेला लास्ट इयरचा क्लोजिंग, या वर्षीचा ओपनिंग असतो आणि या वर्षीचा क्लोजिंगचा जो स्टॉक असेल तो नेक्स्ट इयरचा ओपनिंग असतो. म्हणजे हा जो ओपनिंग स्टॉक असणार आहे वर्षाच्या सुरुवातीचा तो लास्ट इयरचा क्लोजिंग आहे म्हणून या वर्षी ओपनिंग दिसतोय. मग ओपनिंग स्टॉक जो असणार तो ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार. परचेस बघा, गुड्स परचेस करतो, गुड्सशी रिलेटेड खर्च आहे म्हणून तो डेबिटला लिहिणार. आणि रिटर्न आउटवर्ड किंवा त्याला परचेस रिटर्न असं देखील म्हटलं जातं, परचेस रिटर्न देखील म्हटलं जातं. परचेसमधून परचेस रिटर्न आपण लेस करणार आहोत. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड, कॅरेज इनवर्ड म्हणजे काय की वस्तू किंवा माल किंवा गुड्स आपण ज्यावेळेस फॅक्टरीपर्यंत घेऊन येतो, म्हणजे घेऊन येण्याचा जो वाहतुकीचा खर्च असेल, घेऊन येणे म्हणजे इनवर्ड आणि जो वाहतुकीचा खर्च असेल त्याला कॅरेज असं म्हणणार. तो कॅरेज इनवर्ड जो असणार आहे तो डायरेक्ट एक्सपेन्सेस असणार आहे. फ्राईट हे सुद्धा काय आहेत आपले डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. फ्राईट एक प्रकारचा कर आहे. त्यानंतर डॉक चार्जेस, बंदर ज्या ठिकाणी बंदर असतं, बंदर म्हणजे माकड वगैरे त्याचा अर्थ तसा घ्यायचा नाही, समुद्राच्या किनारी माल वाहतूक, दुसऱ्या देशातून माल आयात निर्यात करण्यासाठी बंदराचा वापर केला जातो, तर त्याचे जे चार्जेस असणार आहेत ते आपले डायरेक्ट एक्सपेन्सेस असणार आहे. कस्टम ड्युटी डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. वेजेस हे सुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. वेजेस प्रोडक्टिव्ह म्हटलंय त्यांनी, प्रोडक्शनसाठी. मॅन्युफॅक्चरिंग वेजेस म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितले की मॅन्युफॅक्चर असेल किंवा प्रोडक्शन असेल किंवा फॅक्टरी असेल याच्यासाठी जो खर्च होणार आहे तो डायरेक्ट एक्सपेन्सेस असणार आहे. वेजेस अँड सॅलरी, बघा आता वेजेस अँड सॅलरी हा शब्द दिलेला आहे. सुरुवातीला काय मेन्शन केलेले त्यांनी, वेजेस मेन्शन केलेले आणि त्याच्यानंतर काय मेन्शन केलेले, सॅलरी मेन्शन केलेले. आता हे वेजेस अँड सॅलरी जर दिलेलं असेल, सुरुवातीला वेजेस जर असेल तर ते ट्रेडिंगच्या डेबिटला ते कन्सिडर करायचं डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून आणि ते लिहायचं ट्रेडिंगच्या डेबिटला. आता हे का बाबा, आणि काही वेळेस आपल्याला काय देतात, सॅलरी अँड वेजेस देतात. तर सॅलरी सुरुवातीला असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस होणार, पण वेजेस आणि सॅलरी असेल तर तो डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर का की याचा रिझन काय असतो की वेजेस सुरुवातीला दिले म्हणजे याचा अर्थ जी अमाऊंट वेजेस अँड सॅलरीची दिलेली असेल, उदाहरणार्थ 1000 रुपये अमाऊंट ही वेजेस अँड सॅलरीची दिलेली, मग याच्यामध्ये वेजेस सुरुवातीला मेन्शन आहे, याचा अर्थ काय वेजेसची अमाऊंट 800 आहे आणि सॅलरीची असणारे 200. म्हणजेच काय, ह्या 1000 मध्ये प्रपोर्शन किंवा वेजेसचा पार्ट जास्त आहे आणि सॅलरीचा पार्ट कमी, म्हणून वेजेस सुरुवातीला आहे. आणि सॅलरी अँड वेजेस कधी असेल, ज्या वेळेस सॅलरीचा पार्ट जास्त असेल ते 1000 अमाऊंट, म्हणजे 1000 अमाऊंट मध्ये उदाहरणार्थ 800 रुपये जर आपण सॅलरी घेतली तर आपल्याला काय म्हणावं लागेल, सॅलरी अँड वेजेस, आणि 200 रुपये वेजेस असेल तर अशा वेळेस
म्हणजे सॅलरीचा पार्ट जास्त असेल तर सॅलरी पहिल्यांदा अपियर असेल आणि वेजेसचा पार्ट जास्त असेल तर वेजेस पहिल्यांदा अपियर असेल. मग वेजेस अँड सॅलरी असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला इथं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते आपली सर्वांची. त्याच्यामुळे मी थोडंसं या ठिकाणी डिटेलमध्ये डिस्कस केलेले. कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर, ग्रेस हे सगळं मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागतं आणि हा सगळा काय आपला डायरेक्ट एक्सपेन्स आहे. त्याच्या अगोदर एक इम्पोर्ट ड्युटी राहिलेले. आपण ज्यावेळेस माल आयात करतो त्यावेळी त्याला आपल्याला टॅक्स भरावा लागतो. तो जो टॅक्स आहे त्याला इम्पोर्ट ड्युटी म्हणणार. तर हा सुद्धा आयात करतो म्हणजे कधी आपल्याला ज्यावेळेस प्रोडक्शन घ्यायचं असेल किंवा दुसऱ्या देशातून माल आणून आपल्या देशात विकायचा असेल तर आपण माल आणणे म्हणजे वस्तू आणण्याचा म्हणजे विक्री करण्याच्या अगोदरचा खर्च आहे. त्यामुळे तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. रॉयल्टी ऑन परचेस अँड प्रोडक्शन, रॉयल्टी हा सुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. प्रिलिमिनरी पॅकिंग चार्जेस हा डायरेक्ट आहे आणि या ठिकाणी काही वेळेस सेकंडरी देतात तर हा इनडायरेक्ट आहे. प्रिलिमिनरी डायरेक्ट, सेकंडरी इनडायरेक्ट. फॅक्टरी लाइटिंग अँड हिटिंग, फॅक्टरी हा शब्द आला, फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. फॅक्टरी रेंट अँड रेट्स हा सुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेस. फॅक्टरी इन्शुरन्स डायरेक्ट एक्सपेन्सेस. वर्क्स मॅनेजर सॅलरी डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर हे जे एक 10-15 डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले हे पाठ ठेवा. म्हणजे तुम्हाला एक्सपेन्सेसच्या बाबतीत प्रॉब्लेम काय येणार आहे माहिती का, डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणता आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कोणता. डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचा आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं. एकदा का तुम्हाला डायरेक्ट एक्सपेन्सेस समजलं तुम्हाला ते लगेच कळणार आहे की ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार आहे. आणि हे कधी समजेल आपल्या प्रॅक्टिसने, आपण ज्यावेळेस आता हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ त्यावेळेस पण तुमच्या लक्षातच येईल, प्रॅक्टिसने सुद्धा होऊन जातं. पण ह्याला जे ओळखायला जमल डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मधला फरक जमल त्यावेळेस त्याला ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग सोपं जाणार आहे. आणि आता क्रेडिट बॅलन्सेस कडे जाऊया. क्रेडिट बॅलन्सेस मध्ये बघा काय दिले, फर्स्ट दिले सेल्स. आता सेल्स हा डायरेक्ट इन्कम आहे, हा एकच सोर्स आहे डायरेक्ट इन्कमचा तो म्हणजे सेल्स. हा ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिणार. आणि आपण विकलेला माल जर आपल्याला रिटर्न केला एखाद्या कस्टमरने तर त्याला आपण रिटर्न इनवर्ड म्हणणार किंवा एक त्याला दुसरा शब्द असतो सेल्स रिटर्न. दुसरा शब्द काय असणार आहे, सेल्स रिटर्न. तर हा सेल्स रिटर्न सेल्स मधून लेस करायचा. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची या ठिकाणी, आता मी जी सांगतोय ते पुढे तुम्ही आपण जिथपर्यंत हे फायनल अकाउंट पाहणार आहोत, जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत त्या वेळेस सुद्धा हे लक्षात ठेवायचं की तुमच्याकडून माल गेला म्हणजे तुमच्याकडून गुड्स जो आहे तो जर गेला मग तो तुम्ही विकला किंवा तुमच्याकडून तो आगीमध्ये जळाला म्हणजे लॉस बाय फायर म्हणूया आपण त्याला, बरोबर, किंवा लॉस बाय थेफ्ट चोरी झाला किंवा गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, फ्री म्हणून वाटला तुमची जाहिरात करण्यासाठी त्याला आपण ॲडव्हर्टाइजमेंट म्हणूया. किंवा गुड्स लॉस्ट इन ऍक्सिडेंट, ऍक्सिडेंटमध्ये लॉस झाला किंवा लॉस इन ट्रान्झिट असतो, प्रवासामध्ये बघा लॉस होतो, काही वेळेस खराब होतो, रस्त्याने ऍक्सिडेंट झाला गाडीचा त्याच्यामध्ये गेला तर तो लॉस इन ट्रान्झिट असेल. किंवा गुड्स विड्रॉ बाय पार्टनर, पार्टनरने विड्रॉ केला पर्सनल यूजसाठी. हे सगळे काय आहेत, गुड्स तुमच्याकडून जाण्याचे मार्ग आहेत. माल जातोय बघा, लॉस झाला माल गेला, थेफ्ट झाला माल गेला, फ्री सॅम्पल म्हणून वाटला माल गेला, विड्रॉ केला पार्टनरने माल गेला, ऍक्सिडेंट मध्ये गेला. तर माल जर तुमच्याकडून गेला तर त्याचा एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, कारण की हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे ना ते गुड्स बाय अँड सेल्स म्हणजे तुमच्याकडे माल येणे आणि माल जाणे याचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी, आणि तुमच्याकडे माल जर जात असेल तर त्याचा एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचा म्हणजे लिहायचाच, विसरायचं नाही. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक, हा आपला क्लोजिंग स्टॉक वर्षाच्या शेवटी शिल्लक असलेला माल, हा ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण दाखवणार. आणि ग्रॉस लॉस, आता ग्रॉस लॉस कधी येतो ते समजून घ्या. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं जस्ट की एक्सपेन्सेस आणि लॉसेस डेबिटला लिहिले जातात, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला काय आहेत, लॉस असणार आहे किंवा एक्सपेन्सेस असणार आहे. म्हणजे एक्सपेन्सेसच्या अमाऊंट आणि लॉसच्या अमाऊंट ट्रेडिंगच्या डेबिटला, आणि या अमाऊंटची टोटल इथं जर जास्त असेल म्हणजे डेबिट साइड ही जर जास्त असेल तर ही टोटल आपण क्रेडिटला लिहिणार. ही टोटल आपण कुठे लिहिणार, क्रेडिटला. आणि क्रेडिटच्या ज्या छोट्या अमाऊंट म्हणजे छोटी टोटल जे आहे त्यातून ही मायनस करणार, आणि जे बॅलन्सिंग फिगर राहणार आहे लॉस मधनं इन्कम मायनस केल्यानंतर लॉसेस शिल्लक राहणार त्याला आपण म्हणणार ग्रॉस लॉस. याच्या उलट काय असू शकतं की क्रेडिटची जर अमाऊंट जास्त असेल, इन्कम क्रेडिटला काय लिहितो आपण, ऑल इन्कम अँड गेन्स, मग क्रेडिटची जर ट्रेडिंगच्या अमाऊंट जास्त असेल तर ती डेबिटला लिहिणार, आणि डेबिटचे सगळे एक्सपेन्सेस त्या इन्कम मधून वजा करून जी अमाऊंट किंवा जी बॅलन्सिंग फिगर आपल्याकडे शिल्लक राहील त्याला आपण म्हणणार ग्रॉस प्रॉफिट. आय होप तुम्हाला क्लिअर झालेले. आता लक्षात घ्या, ग्रॉस प्रॉफिट हा शो होतो ट्रेडिंगच्या डेबिट साइडला,
कुठं होतो ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंगच्या डेबिटला दिसतो, परंतु तो ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असतो. क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय, क्रेडिट टोटल जास्त. आणि ग्रॉस लॉस हा दिसतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला, परंतु तो ट्रेडिंग अकाउंटचा कोणता बॅलन्स असतो, डेबिट बॅलन्स. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतात एमसीक्यू साठी, डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज कॉल्ड डॅश डॅश, तर तुम्ही काय म्हणणार, लॉस. आणि क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज कॉल्ड ग्रॉस प्रॉफिट. आय होप ट्रेडिंग अकाउंट तुमचं क्लिअर झालेलं आहे. आपण ट्रेडिंग अकाउंटची डेफिनेशन समजून घेतली, ट्रेडिंग अकाउंटचे इंट्रोडक्शन समजून घेतलं. आपल्याला ट्रेडिंग अकाउंटने काय सांगितलं की मी नॉमिनल अकाउंट आहे, माझ्या डेबिटला एक्सपेन्सेस लॉसेस रेकॉर्ड करायचे, पण कोणते, डायरेक्ट एक्सपेन्सेस डायरेक्ट लॉसेस. मी ट्रेडिंग अकाउंट आहे, मला कशासाठी तयार केलं जातं, टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. बिझनेसचा त्या वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट शोधण्यासाठी आणि ग्रॉस लॉस शोधण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट तयार केलं जातं. बरोबर. ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट बॅलन्सेस काय शो करतो, ग्रॉस लॉस शो करतो. तर ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स काय शो करणार आहे, ग्रॉस प्रॉफिट शो करणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी आता ट्रेडिंग अकाउंटच्या बाबतीतल्या समजून घेतलेल्या आहेत. पुढच्या लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बाबतीत जे काही एक्सप्लेनेशन दिलेले पुस्तकात किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजून घेणार आहोत. तर आता आपण आज पुरतं थांबूया. तोपर्यंत सर्वांना बाय.